काय दाबे जेवायला जाऊ दे राहतो. हॅलो मित्रांनो, मी वैभव सोनटक्के. तर आज आपली लिफ्टिंग होती. तर तुम्ही बघू शकता की 7:06 झालेत. तर आपल्या फार्मवर गाड्या आलेल्यात. चला तर मी घरी होतो. बघू शकता की हे आपलं घर आहे. तर आता फार्मवर जातो. तुम्ही बघू शकता की गाड्या किती आल्यात, किती नाहीत. तर दिसत असेल तुम्हाला, ही एक गाडी आहे. तर फार्मकडे चाललोय मी सध्या. चलतोयच. तर ही एक गाडी. तर काल रात्री मित्रांनो आपला पक्षी गेलता, 1000 पक्षी गेलता, तर 1000 राहिला होता. तर आलोय मी फार्म मध्ये. तर बघू शकता की हे आपले पक्षी इथे लेबर आहेत, हे गाडीवाले आहेत, हे सुपरवायझर आहेत. तर थोडेच पक्षी राहिलेले आहेत आपले. आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ पाडणार आहे उद्या सकाळी, वैभव सोनटक्के मिनी ब्लॉग. हा आपण यूट्यूब चॅनल नवीन चालू केलेला आहे. तर नवीन म्हणजे नाही, चालू पहिलाच आपण केलता. तर व्हिडिओ आपण बंद केलते. तर आपण थोड्याच वेळात लिफ्टिंग चालू करणार आहे. तर पुढचा व्हिडिओ चालूच राहणार आहे. तर लिफ्टिंग चालू करताना व्हिडिओ काय शूट करू शकलो नाही. तर आता आपण चालू केलेला आहे. तर पूर्ण आपल्या फार्म मधली लाईट बंद केलेली. लाईट बंद करायचे कारण काय आहे की आपले जे पक्षी असतात तर उजेडाची गटत नाहीत, त्याच्यामुळे आपण लाईट बंद केलेली. तर बघू शकता की आपण अशा प्रकारे लिफ्टिंग करता येतं. तर इकडं बघू शकता की आता इकडे काट आहे. तर तुम्ही बघू शकता की 14 नगाचा काट आहे. 14 नग टाकतोत आपण. तर हे आपले कंपनीचे साहेब आहेत, ते सुपरवायझर आहेत आज. दोन शब्द. तर 14 नगाचा काट आहे हा. ठीक आहे. तर बघू शकता की एक साईडची गाडी भरून झालेली. तर मी आता लाईट चालू करायला चाललेलो आहे. तर बघू शकता की इकडून भरलेलं आहे. तर बघू शकता की एक साईड भरून चाललेली. तुम्हाला बाहेरून जाऊन गाडी दाखवतो कशा प्रकाराने भरली. तर बघू शकता की एक नीली कोंबडी एक साईड भरलेली. तर आता फिरवायची गाडी, दुसऱ्या साईडनी वळून आणून भरायची. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकाराने वळी होते गाडी. तर अजून एक गाडी तिकडच्या साईडला, तर ती पण भरणार आहे. बस. तर बघू शकता की गाडी पलीकडच्या साईडनी लागलेली. तर आता
डबल मी फार्म मध्ये चाललोय आणि लाईट बंद करणार आहे डबल. करू का लाईट बंद? तर चाललोय तिकडं. तर ही पण कोंबडी मिळालेली आहे फार्म मध्ये धरताना. तर लाईट बंद करतोय तर डबल चालू होणार आहे कोंबड्या धरायला. तर बघू शकता की एक गाडी बाहेर भरून गेली दिसते. बघू शकता की ही दुसरी गाडी आलेली. तर ही पण गाडी भरणार आहे. तुम्ही बघू शकता की ही चालली आहे भरून. तर हा आपलं फार्म आहे. तर हे आपण आलेत गाडी लावते. बघू शकता की ही दुसरी गाडी. तर आता जास्त पक्षी नाहीये. तर गाडी लागली आपण काटा वगैरे लावून थोड्याच वेळात चालू करणार आहेत लिफ्टिंग. तर बघू शकता थोडा पक्षी राहिलेला आहे. तर पलीकडच्या साईडला लेम पक्षी, लेम म्हणजे थोडक्यात लंगडा पक्षी आहे. तुम्ही बघू शकता की हा टोटल लंगडा पक्षी आहे. तर हे आपलं लेबर आहे, मधले सुपरवायझर साहेब आहेत. तर आता दुसरी गाडी भरायला चालू होणार आहे. तर आपलं जे लेबर कोंबड्या भरायला आलतं तर ते म्हणतं आपल्याला बिर्याणी करायची होय बघू. तर आता मी चावी घेतली गाडीची आणि सायमन आणायला चाललो गावात. माझ्या फार्मपासून गाव 2 किलोमीटर आहे. तर चाललोय. ही आपली गाडी बुलेट. लेबरला मी नाराज करून नाही जमत, त्याच्यामुळे चाललोय. तर बघा तुम्ही. तर बघू शकता की पूर्ण अंतर आहे आजूबाजूला. माझ्या फार्मपासून 2 किलोमीटर अंतरावर गाव आहे. तिथं चाललोय मी बिर्याणीचं मटेरियल आणायचं साहेबांनी. तर तुम्ही बघत राहा. आपला व्हिडिओ अजून खूप राहिलाय. कशा पद्धतीने पोरं बिर्याणी बनवते ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर येतो घेऊन मटेरियल मी. तर झाली पूर्ण आपली पक्षीची लिफ्टिंग. तर तुम्हाला मगाशी बोललो होतो की आपल्या म्हणजे लेबरला बिर्याणी करायची होती. तर बिर्याणी चालू आहे. चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे चालू आहे. एक जण चूल पेटवतोय, 2 जण कांदे कापते. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल माझा. तर आपले कंटिन्यू असेच ब्लॉग येत राहणार आहेत. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा कसा आपला व्हिडिओ येतोय. काय चुकलं तर तुम्ही सांगा मित्रांनो. तर आपण पुढच्या ब्लॉग मध्ये दुरुस्ती करू. चला बाय मित्रांनो.